नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटवा। त्याच्यासाठी मी 10 इंचाचं कापड घेतलेलं आहे। 10 इंच कापड बरोबर मापून कट करून घेतलेलं आहे। तुम्ही पण बरोबर 10 इंच कापड कट करून घ्या बनवण्यासाठी। 10 इंच कापड कट करून त्याच्यासाठी अस्तर पण 10 इंचाचं घ्यायचं। 10 इंचाचं अस्तर बरोबर कट करून जॉईंट करून घ्या। त्याच्यासाठी मी कॅनव्हास पहिले सेट करून ठेवलेला आहे आतमध्ये कापडाला। तुम्ही सेट केलेलं नसेल कॅनव्हास तर तुम्ही 10 इंचाचं कॅनव्हास पण बरोबर कट करून सेट करून घ्या। नंतर सर्व चारी बाजूंनी बरोबर सिलाई करून घ्यायची। चारी बाजूंनी सिलाई करून झाल्यावर कापडाला बरोबर व्यवस्थित आहे का बघून थोडंफार कुठे बाकी असेल तर कट करून घ्यावे। कट करून झाल्यानंतर दोन्ही कापड बरोबर आहेत का एकदा चेक करून घ्यायचे। चेक करून झाल्यावर कापड बघायचं कुठे काही बाकी आहे का। कटिंग बाकी असेल तर ते व्यवस्थित कट करून घ्यावे व त्यानंतर कापड व्यवस्थित बरोबर ठेवून त्याच्यावरती दोन्ही कापड बरोबर जॉईंट करून घ्यायचे व त्याच्यानंतर 1 इंचाचा गोलाकार बनवून घ्यायचा। 1 इंचाचा गोलाकार थोडं अर्ध्यामध्ये करून घ्यायचा व त्यानंतर व्यवस्थित कट करून घ्यावे। हा गोलाकार याच्यासाठी द्यायचा असतो आपल्या पोटलीला म्हणजेच आपल्या बटव्याला थोडासा आकार येण्यासाठी। त्याच्यासाठी खालचे 2 साईड बरोबर पकडून आपल्याला 1 इंच कट करून घ्यायचे आहे। व्यवस्थित कट करायचे कारण आपण आता खाली अस्तर जॉईंट केलेले आहे। व्यवस्थित कट करून झाल्यानंतर दोन्ही कापड व्यवस्थित बघावे बरोबर आहे का। चेक करून घ्यायचे आपले कापड दोन्ही व्यवस्थित आहेत का बरोबर आकार व्यवस्थित दिसत आहेत का। आणि आता आपल्याला अटॅच करायची आहे लेस। लेस अटॅच करताना एक लक्ष ठेवायचे, लेस आपली आतल्या बाजूला राहिली पाहिजे। कापडाच्या आतल्या बाजूला लेस व्यवस्थित ठेवून घ्यायची। लेस बाहेर ठेवायची नाही, मग ती उलटी दिसेल। आपल्याला लेस लावताना लेस आतल्या बाजूला व्यवस्थित पहिले जॉईंट करून घ्यायची आणि मग नंतर त्याच्यावरती सर्व बाजूंनी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। लेसला स्टिच करताना लक्ष ठेवायचं, लेस आपली बाहेरच्या बाजूला नाही गेली पाहिजे, आतल्या बाजूला। ही बघा कशी दिसते आतल्या बाजूला तशी। आता आपण त्याच्यावरती दुसरं कापड सेम तसंच ठेवायचं। फ्रंट साईड दोन्ही जॉईंट करून घ्यायच्या आणि आता आपण याला स्टिच करून घेऊया। स्टिच करताना आपल्याला काय करायचं, वरती थोडंसं जे आपल्याला नॉट टाकायची आहे त्याच्यासाठी थोडीशी जागा आपल्याला ठेवायची आहे आणि मग बाकी सर्व स्टिच करून घ्यायचं आहे। 1 इंच जवळजवळ आपण वरती ठेवूया आणि मग स्टिच करून घेऊया। व्यवस्थित लेस आपण पहिले जॉईंट केलेली आहे त्याच्यावरती स्टिच लावताना थोडं सांभाळून नीट व्यवस्थित आपण जॉईंट करून घ्यायचं। आपलं दुसरं कापड जॉईंट करून झालेलं आहे। असं 1 इंच आपल्याला दोन्ही साईडने जे आपण नॉट टाकणार आहोत त्याच्यासाठी ठेवायचं आहे। आता आपण याला फोल्ड करून घेऊया। आता आपण बघूया कशी दिसते आपली पोटली। बघा लेस किती व्यवस्थित दिसते आता सर्वीकडून। अशी लेस सर्वीकडून बाहेर आली पाहिजे।
आता इकडे आपल्याला एक पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. ही पट्टी आहे 1.5 इंचाची, 1.5 इंच. ती पट्टी आपण जॉईंट करायची. कशासाठी? आतमध्ये आपण ती फोल्ड करणार आहोत नॉट टाकण्यासाठी. चला तर मग आपण आता पट्टी स्टिच करून घेऊया. पट्टीला स्टिच करून झालं आहे आपलं. आता आपल्याला याच्यावरती एक दाब शिलाई घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित फोल्ड करून त्याच्यावरती एक दाब शिलाई घेऊया. फिनिशिंगसाठी दाब शिलाई आवश्यक आहे. एक दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई झाल्यावर आपल्याला आतमध्ये कापड फोल्ड करून घ्यायचे आहे व स्टिच मारायचं आहे. कापड व्यवस्थित फोल्ड करून घ्या व स्टिच करून घ्या. आता आपलं नॉड टाकण्यासाठी जी पट्टी लावायची होती ती स्टिच करून झाली. आता आपण काय करणार आहोत? 1/2 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. ही 1/2 इंचावर मार्किंग करायची कशासाठी? याच्यामध्ये आपण नॉट टाकणार आहोत. ही मार्किंग करून घ्यायची आपल्याला दोन्ही साईडला 1/2 इंच आपण मार्किंग केलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचे. स्टिच करताना लक्ष ठेवायचं. पहिली समोरची साईड आपण चांगली स्टिच करून घेणार आणि मग तसंच पाठच्या साईडला पण व्यवस्थित स्टिच करायचं. आणि आता जे आपण नॉड बनवलेली आहे ती नॉड आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. नॉड व्यवस्थित दोन्ही साईडने टाकून घ्यायची बरोबर. दोन्ही साईडने नॉट टाकून झाल्यावरती आता आपण बघूया पुढे. नॉड आपली व्यवस्थित टाकून झाली आहे. त्याच्यामध्ये बघूया आता आपली पोटली कशी दिसते. आता आपण या नॉडसाठी मी बनवलेले आहेत गोटापट्टी लावून, त्याच कापडाला गोटापट्टी लावली आहे. गोटापट्टी लावून हे छोटे छोटे टसल्स बनवलेले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहे. असे टसल्स तुम्ही कुठल्या पण डिझाईनचे बनवू शकता. असे मी 4 टसल्स लावलेले आहेत आणि बघा हे किती सुंदर दिसत आहे. आणि आता आपली पोटली बॅग ही तयार झालेली आहे. तर तुम्ही पण करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या चॅनलला. माझ्या चॅनलचे नाव आहे यशोदा क्रिएशन्स. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तुम्हाला पोटली बॅग कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. थँक्यू.